रिकाम्या हाती आलो, रिकाम्या हाती जाणार, गर्व स्वार्थ घेऊन काय शेवटी मिळवणार. तोच आपला परमेश्वर देणार आणि घेणार, त्याच्यावर ज्याचा विश्वास शेवटी तोच धन्य म्हणवणार. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मनुष्य हा बाह्य रूप बघतो तर परमेश्वर आपलं अंतःकरण बघतो. आणि म्हणून जगाला फसवता येतं, परंतु त्या परमेश्वराला फसवता येत नाही. आणि म्हणूनच पहिलं वाचन आपल्याला सांगत आहे की जो मनुष्यावर भिस्त ठेवतो तो शापित आहे, आणि जो कोणी परमेश्वरावर विश्वास ठेवतो तो धन्य आहे. आणि हेच आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला पाहावयास ऐकावयास मिळतं. त्या श्रीमंत माणसाने स्वतःच्या शेजाऱ्यावर असलेलं प्रेम आणि त्याच्यामध्ये असलेली दैविकता पाहिली नाही, आणि म्हणून तो परमेश्वराच्या आशीर्वादाला मुकला आणि त्याला नरक प्राप्त झाला, अग्नी प्राप्त झाली. आपण काय मिळवत आहोत? आपला परमेश्वरावर विश्वास आहे की मानवावर? ह्या दिवशी त्या हेतूसाठी विशेष प्रार्थना करूया.